सोलापूर शहर रेशनिंग कार्डधारक संघटना, संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्दुल। प्रत्येक रेशनिंग कार्डधारकांना आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे। सर्व रेशनिंग कार्डधारकांना नम्र आवाहन करतो की रेशनिंग दुकानाबाबत काहीही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावे। पत्ता: शिवबा संपर्क कार्यालय, बोद्दुल निवास, अशोक चौक, सोलापूर। सभासद व्हा, एकत्र या, संघटित व्हा। वीज महावितरण कंपनीच्या स्मार्ट प्रीपेड मीटरला जनतेचा प्रखर विरोध। C2चा स्मार्ट मीटर विरोधात वीज ग्राहकांकडून अर्ज संकलित मोहीम। 24 एप्रिल रोजी वीज ग्राहकांचा अभूतपूर्व मोर्चा वीज महावितरणवर धडकणार, कॉम्रेड आडम मास्तर यांची घोषणा। सोलापूर: सध्या महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असे जाहीर केले आहे। तसेच हे मीटर्स कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली आहे। यासंबंधी निविदा मंजूर करण्यात आलेली आहेत व लवकरच सर्वत्र मीटर्स लावण्याची मोहीम सुरू होईल असे स्पष्ट दिसून येत आहे। वास्तविक हे मीटर्स मोफत लावले जाणार नाहीत। केंद्र सरकारचे अनुदान वगळता या मीटर्सचा उर्वरित खर्च वीजदर निश्चिती याचिकेद्वारे आयोगाकडे मागणी केली जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार वीज दरवाढीच्या रूपाने 1 एप्रिल 2025 पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाईल हे निश्चित व स्पष्ट आहे। त्यामुळे केवळ महावितरण कंपनी वा येणाऱ्या खासगी वितरण कंपन्या वा सरकार यांच्या हितासाठी आणि खाजगीकरणाच्या वाटचालीत पुढचा टप्पा म्हणून ही योजना आणलेली आहे असे स्पष्ट दिसून येत आहे। त्यामुळे आम्ही या स्मार्ट प्रीपेड मीटर्सना संपूर्ण विरोध आहे। वीज वापर करणाऱ्या हजारो ग्राहकांच्या प्रीपेड मीटर विरोधात अर्ज संकलित करण्याची मोहीम संपूर्ण शहरात राबवण्याची मोहीम हाती घेतली असून येत्या 24 एप्रिल रोजी अभूतपूर्व असा ग्राहकांचा मोर्चा वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर काढणार असल्याची माहिती C2 ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। बुधवार दिनांक 26 मार्च रोजी लष्कर भागातील कामगार चौक येथे C2चे राज्य महासचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रतिमान्य अधीक्षक अभियंता सोलापूर डिव्हिजन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडे सादर करण्यास स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात वीज ग्राहकांकडून अर्ज संकलित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट अनिल वासम यांची उपस्थिती होती। सदर ग्राहकांच्या अर्जात आहोत: 1. वीज कायदा 2003 मधील अधिनियम क्रमांक 47(5) अन्वये कोणता मीटर वापरायचा याचे स्वातंत्र्य व मीटरची निवड करण्याचे सर्व कायदेशीर हक्क संबंधित ग्राहकांना आहेत। कंपनी अघोषित सक्ती करून ग्राहकांच्या या हक्काचे व कायदेशीर तरतुदींचे संपूर्ण उल्लंघन करीत आहे। हे आम्हाला मान्य नाही। त्यामुळे ग्राहक म्हणून आमच्या हक्कानुसार आमचा सध्याचा आहे तोच पोस्टपेड मीटर पुढेही कायम ठेवण्यात यावा अशी मागणी आम्ही करीत आहोत। 2. महावितरण कंपनीने मंजूर केलेल्या टेंडर्सनुसार खर्च 12,000 रुपये प्रति मीटर याप्रमाणे आहे। मीटरसाठी केंद्र सरकारचे प्रति मीटर 900 रुपये अनुदान वगळता प्रत्येक ग्राहकामागे कमीत कमी 11,100 रुपये प्रति मीटर खर्च कर्ज काढून केला जाणार आहे। या कर्जास आमची मान्यता नाही व आम्ही हा मीटर घेणार नाही। त्यामुळे हा खर्च आमच्यावर लादता येणार नाही। या खर्चामुळे या कर्जावरील व्याज, पसारा व संबंधित खर्च इत्यादी कारणासाठी वीज दरामध्ये वाढ होणार आहे। ही वाढ अंदाजे किमान 30 पैसे प्रति युनिट व अधिक होईल। आम्ही हा मीटर वापरणार नसल्यामुळे या वाढीव दराचा कोणताही बोजा आमच्यावर लावता येणार नाही याची नोंद घ्यावी। 3. माहितीसाठी आमच्या अंतिम बिलाची प्रत सोबत जोडली आहे। कृपया आमच्यावरील मागण्यांची नोंद घ्यावी आणि याबाबत पुढील कार्यवाही तातडीने करावी ही विनंती। सक्तीने असे मीटर लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही अशा सक्तीच्या जोडणीला प्रखर विरोध व आंदोलन करू याची कृपया नोंद घ्यावी अशी मागणी केली आहे। यावेळी सनी शेट्टी, बालाजी गुंडे, मोहन जंगम, राजू नाईक, बालाजी देवेकर, अंबादास उपलवार, अक्षय चन्नेपगलू, चिदानंद चन्नेपागुल, नागेश म्हेत्रे, किशोर म्हेत्रे, सागर अनबी, लक्ष्मण मिसाळू आदींनी परिश्रम घेतले आहे। महाराष्ट्र शासन संपूर्ण वीज मंडळ अदानीच्या खिशात घालण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। निवडणुकीच्या अगोदर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं जाहीर केलं, आम्ही स्मार्ट मीटर घरगुती ग्राहकांना बसवणार नाही। परंतु शासनाने आदेश काढला 2 कोटी ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न सरकारने चालवलेला आहे। या आठवड्यामध्ये 2-3 तक्रारी माझ्याकडे आले। स्मार्ट मीटर बसलं
त्यांनी कंपनीला फोन केला. त्याने म्हटलं 270 रुपये भरल्याशिवाय मी काही दुरुस्त करत नाही. 270 रुपये भरल्यावर त्यांनी दुरुस्त केलं. दुसरी मोठी तक्रार आली, महिन्यात 600-700 रुपये सुद्धा बिल येणार नाही. त्याला 2 महिन्याचं 2870 रुपये बिल आलं. या स्मार्ट मीटरला भविष्य काळामध्ये 12,000 रुपये वसूल करणार आहे आणि विजेचे दर अव्वाच्या सव्वा वाढणार आहे. हे पूर्णपणे गौतम अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे. या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने संपूर्ण सोलापूर शहरात मोहीम चालू केली असून आत्तापर्यंत 10,000 नागरिकांनी आपले वीज बिल देऊन या ठिकाणी तक्रार नोंदवलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कामगार चौकामध्ये आज या ठिकाणी या स्मार्ट विरोधी अर्ज भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. 23 एप्रिलला प्रचंड मोर्चा काढून हजारो अर्ज वीज मंडळाला देऊ आणि वीज मंडळ ऐकत नसेल तर अभूतपूर्व आंदोलन सोलापुरामध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय. आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कढाई व फिश शीख कढाई तयार करून मिळेल. पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर. संपर्क नंबर 9923068882.